ते चांगलं नाही ते गदई यालाच ह्या बारीत निवडून द्यायचं. आता दोघं एक झाले, आता आपण दुश्मनी घेतलेले आपलं काय आता, म्हणजे ते दोघं घरात एक झाले आणि आपण त्यासाठी भांडणं केले, त्याचं काय करायचं आपण? ते दोघं लागले फिरायला एकाच गाडी, ते म्हणतात आमची युती आणि आम्ही तुझ्यासाठी भांडणं केले, त्याच दोघं जण मिळून कार्यक्रम लावतात काय मग आमचा? सावध व्हा, कोण नाही कोणाचं सत्ते पुढं आणि स्वार्था पुढं समाज आणि जनता लोकांना या सत्ताधाऱ्यांना आणि राजकारण्यात दिसायला तयार नाही. त्यासाठी आपले लेकरं मोठे करायचं बघा, स्वार्थ आपल्या लेकरात आपण बघा. देवेंद्र फडणवीसांनी किती षडयंत्र होते, तुम्ही काळजीच करू नका, त्याच्या मुंडक्यावरच बसून आरक्षण घेतो, सोडतच नाही. मी त्यांच्या मागं कधीच लागलेलो नाही, एक शब्दाने दुखवलेलं नाही. म्हणजे षडयंत्र माय होतं यासाठीच नेमली त्यांनी, काही देणे घेणं नाही, काही नाही केलं यासाठी. कोणाला असती ज्याने 1000-1500 खुना केल्या त्याच्यासाठी, हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला त्याच्यासाठी, एखादा मोठा हत्याकांड झालाय त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी, यासाठी. समुद्रात मोठमोठाले नंबर 2चे धंदे त्याचा शोध लागत नाही त्याच्यासाठी. मी काय केलंय, माय घरावर 13 पत्रे सिमेंट नागपूरला नेऊन टाकतो तुझ्या घरावर. मग जर पाकिट चोराने आणलं तर 2 दिवस भाकर खात नाही. ते म्हणते माया उभ्या जिंदगीत बेकार गिरायक लागलंय, 8 आणा सुद्धा नाही निघाल त्याच्या. माझ्याजवळ आहे काय? तू माझी इमानदारी अशी नाही घेऊ शकत दडपशाही. तुझा कार्यक्रम उलटा सुलटा करीन, पण तू माझी इमानदारी जातीवरची निष्ठा नाही करत देऊ शकत. नवीन डाव टाकेतो, मध्ये डाव टाकला पुन्हा, उपोषण सुटलं, सलाईन मधून विषबाधा करायची मला. ते प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं, ते म्हणले विषबाधा होऊ शकते, यांच्या हातानं उपचार घेऊ नका. काही पण डाव टाकतो. मध्ये एकला डाव टाकला, त्या गिरीश महाजनने डबड दे गचपणे पुढून आलं गेलं, सगळ्या दुनियाची साडी साठी बघत इकडं लिंबाला धडकत, आंतरवाली 3दा धडकले. एक जणाच्या घरी चालला, उकांडा काय असतो त्याला माहितच नाही, त्या उकांड्यात पाय दिला ते गेलं इथून. ते म्हणतोय जेबीन कस काय फाटली, अरे तुला उकांडा तरी कळतो का याडपट आहे? आणि त्या बोटाला तर त्याच्यात घुसली राख सगळी. ते म्हणतो खालून पांढरं काय नाही घेत, म्हणलं किरण टाकलेली खाली पिठात. ते बी डबड मीडियात बोललो. ते म्हणता या जरांगे पाटलाचे खूप लाड केले. मग तुम्हाला काफी पाहिजे एखादी बार, आता पाळणा बांधला झोका दिला मला एखादी बार, तो कवा लाड केला हो माही. अरे तूच आंतरवालीला आला तर आमचा चहा पिऊन गेला, 20 रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेला. 20 रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे. माझ्या मायबाप मराठ्यांचे घामाचे कष्टाचे पैसे तुझ्यासारख्या हरामीचे पैसे नाहीत आमजवळ. ते 15 रुपयाचा बेल्ट घेतलाय जत्रातून आणि ते इन करताय आणि चेडीवर वडीत माया काय नाही दिला होतो तू. घेतलं टंबराला वाजून स्वतःच. ते तसं म्हणला की जामनेरचे मराठी माझ्याकडे आले आंतरवाली, ते कुणबी आहेत. त्याने सांगितलं पाटील आम्ही कुणबी आहेत, पण 34% थोडे बी नाही. तुम्ही जात एकत्र केल्यामुळे आम्हाला खूप तुमचा स्वाभिमान आहे, कारण आम्ही विदर्भापासून सगळेच मराठी तुमच्यासह आपण एकजूट आहेत, 100% एकजूट आहेत. तो बोलल्याला आम्हाला लागलं, तो तुम्हाला बोलल्याला आमच्या जिव्हारी लागले. आयुष्यभर त्याच्या होतात, पण बघा ह्या बारी त्याचा टांगाच पलटी करतो. आम्ही काही गरज होती बोलायची, घेतलं की नाही वाजून चला तर एकीकडून बघत एकीकडे. माझ्या व्यासपीठावर बांधल्यापासून त्या लोणला हात दिला तिथंच झोपलो. गच पण म्हणलं उठाय वय खाली, तुम्ही टीव्हीला बघता का नाही? अरे तुमच्या टीव्ही आहेत नाही? अरे मला हा नाही काही म्हणता का नाही? मग सगळं टीव्हीवर दंगा असतो, काय असेल ते तिथंच. कानात बोलून देत नाही, काहीच नाही, कसं नाही, कान नाही, फिन नाही, वट मला माहिती तिकडे खाली होईल.
मी ह्या दुश्मना फक्त माझ्या गोरगरीब समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून पत्कारले, नसता माझा संसार सुखी झाला असता. पण तुमच्या लेकराचं डोक्यावर पाप मी घेऊन नाही जगू शकत. ते हरामाचं काय नको मला, काय गरज नाही मला कशाची. मला पद नको, पैसे नको, माझी संपत्तीच तुम्ही आहे. तुम्ही लय माया दिली मला. माझ्या मायबापाचे 7 महिन्यात तुम्ही आठवण नाही एवढी. इतकं प्रेम समाजानं माझ्यावर केलं. यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. त्याने डावट टाकी देते नुसती. मी प्रत्येक डाव टाकून देतो, त्याच्यातून त्याला बाहेरच नाही निघतंय. मी नसतो मुंबईलाच निघालो होतो आणि मी 8 किलोमीटर गेलो होतो. घेतलं का ओढ लावून दिली. भाऊ तर मला येऊन द्यायला पाहिजे होतं, मग तुला कचका कळाला असता मग आम्ही काय. मला असं जातीला आरक्षणाला बोललं की सहनच होत. तुम्ही गोडीना काही करा, पण खुन्नच द्यायचं काम केलं की मी कार्यक्रम करेक्टच करतो, सोडतच नाही त्याचा. मग तो कोणी असेल सुट्टी देत नाही. आता नवीन डाव टाकला जमून तिने. आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज बैठकीत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात सांगितलंय की ते काही बी ते मी काय चूक केली मला अटक करायला. तुम्ही इतकं बदनाम केलं मला पाठीमागं. मी इमानदारीनं मराठ्यांचं काम करतो ही मी चूक केली. माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे ही चूक आहे माझी. मी माझ्या समाजाला दैवत मानलं ही चूक आहे. मला वाटतं माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे ही चूक केली मी. म्हणजे तुम्हाला फुटलो तर मी चांगला आणि नाही फुटलो तर मध्ये टाका. फडणवीस साहेब जेलमध्ये सडन आयुष्यभर, पण तुमचं स्वप्न कवा साकार होऊ देणार नाही मी. भाषा काय छत्रपतींचे विचार घेऊन चालते आणि आई बहिणीवरून बोलला म्हणून SIT. म्हणजे तुझ्या आई बहिणीबद्दल बोललो तर SIT आणि आमच्या त्या आई बहिणीला विजत नाही का? कोणत्या दुनियेत जगतोय तू? छत्रपतीचे विचार तुम्ही कोण शिकवणार आहे आम्हाला? मला माहित नाही त्या उपोषणाच्या काळात बोललंय असं. 17 दिवस पोटात पाणी नव्हतं, अन्न नव्हतं, उपोषणात चिडचिड होती. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय. आमच्या मराठ्यांच्या जीवावर तुम्ही त्या राजगादीवर बसलेला आहे. तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय, त्याग म्हणजे कशाला म्हणते. तुम्हाला उपोषण म्हणजे काय जर बघायचं असलं ना, फक्त 8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा, उपोषण करा, मग उपोषण काय तुम्हाला कळलं. तुमच्या कुंकून हवा बाहेर निघाल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि तुमची ढेरी कुंकरची टाकली तिचा निर्णय लागायचा. तुम्हाला योगा करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही आपल्यापाशी या, वजन कमी करायचं औषध माझ्याजवळ. हिंडूच नका इकडे तिकडे. जर सलाईन लावायचं ठरलं तर डॉक्टरला तुमची शिर सुद्धा नाही सापडली, मै सुद्धा नाही सापडत. 10 डॉक्टर झटत आहेत मला. तेव्हा ते शिरच सापडणार. मला शिरत नसत्या नाही मायाला. चोळून हात ते बेदार करते, ते पाणी लागते काय करून. एका डॉक्टरने तर माया शिर म्हणून हाडकालाच लावली, हात फुगल्यावर मग धोकलं का कम. फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळायचं उपोषण म्हणजे काय. त्या उपोषणात झालाय असं. मी माता भगिनीला मानतो म्हणून त्याच वेळेस जर नजर चुकीन झाला असलं ते लक्षात सुद्धा राहत नाही त्यावेळेचा प्रकार. तरी मी दिलगिरी व्यक्त केली, कारण मराठ्यांचं मन मोठं आहे आणि मराठ्यांची संस्कृतीच ती आहे. मी दिलगिरी व्यक्त केली. पण तुमच्या आई बहिणीवर बोलल्यावर तुम्हाला एवढं लागलं म्हणजे तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. आंतरवालीच्या माता मावल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या केल्या त्यावेळेस नाही का फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण दिसली तुमची. तुमच्या घरातल्या आई बहिणीला विज्जत आणि आमच्या आई बहिणीला विज्जत नाही. बंदुकीच्या दस्त्याने डोक्याच्या चिंदड्या केल्यात मावल्यांच्या. 50 टाके पडले त्या आई बहिणीला. त्यातले का फडणवीसांना आई बहीण दिसली स्वतःची ती आई बहीण. आणि आमच्या आई बहिणीला विज्जती नाहीत काय? आम्हाला या राज्यात प्रतिष्ठा नाही आहे का? आम्हाला काहीच अस्तित्व नाही का या राज्यात? आमची ती बाई आणि तुझी ती आई बहीण. कोणतं राज्य चालवतो तू? धमक्या कोणाला शिकवतोय? माझ्याशी नीट राह, नाही तुझा उलटा सुलटा कार्यक्रम केल्याशिवाय मी सोडणार नाही तुला. आमच्या त्या आंतरवलीच्या बहिणीच्या पायात
9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली. त्या मुलीच्या पायातून गोळी काढताना 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघालंय. देवेंद्र फडणवीसांना त्यात लय काय भय दिसली. त्याला आवाज बोलायची भाषा आम्हाला सांगतो. काम तसं करावं लागतं, तेव्हा सन्मान समोरचा देतो. आमच्या पोराच्या पोटात गोळ्या शिरल्या. लीलावती हॉस्पिटलला ऍडमिट केलं मुंबईला. 13 गोळ्या पोटात. त्या पोराला जेवण सुद्धा करता येत नाही. देवेंद्र फडणवीसला त्याच्यात लय काय भय दिसली. आमच्या माता माऊलींच्या पायात त्या गुडघ्यात गोळ्या शिरल्या. तिला आत्ताही शेतात जाता येत नाही. तुझ्यामुळे वाटलं झालं आमच्या आई बहिणीच्या संसाराचं. त्याच्यात लय का तुला आई बहीण दिसली. आजही ते बाजार झोपून आहे. 350 पेक्षा जास्त मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी. आमच्या आईच्या कंपाळाचा कुंकू पुसलाय. फडणवीसला त्याच्यात लय काय बहीण दिसत. कोणाला शिकवतो छत्रपतींचे विचार तू? कोणत्या राज्य चालायला निघालास? धमकीच्या आणि विचाराच्या भाषेत तुम्हाला शिकू नको. आजही त्या आमच्या भावाने आत्महत्या केल्या. त्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिले त्या ताईच्या. त्या 2 वर्षाच्या लेकराच्या आईला विचारतात, अरे आपले बाबा कुठे आहेत? काय उत्तर द्यायचं त्या आईने? फडणवीसला नाही का दिसत त्याच्यात आई बहीण? स्वतःच्या आई बहिणी बोललेलं इतकं लागलं तुला. 6 महिने झालं करोडोनं माझा मराठा समाज रस्त्यावर आहे. मी मुलगा म्हणून काम करतोय त्यांचा. नाही सहन करणार. तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब आडव्यास शिरू नका, नाहीतर तुमचा नीट उभा सरळ करण्यास सोडत नाही मी तुम्हाला. मराठ्यांनी जर अशी केली दडपशाही सुरू ठेवली तर यांचा पुरा राजकीय सुपडा साफ करायचा. यांचं आयुष्य भर कपाळाला गुळ लागलेला आहे. आपल्या पोरांचा वाटोळा करणाऱ्याची माया दया करायची नाही, पक्ष कोणताही असू द्या. याला कोणी सांगितलं? आणि आता पुन्हा ट्रॅप रचतोय. कोणते व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग माझ्या व्हायरल करायला सांगितलं. हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद मिळाली म्हणे. यांचा सगळा आयटी सेल कामाला लागला. हा फुटत नाही ना, याला बदनाम करून टाका. याचा गेम झाला पाहिजे. तू व्हिडिओ व्हायरल करणार, तू रेकॉर्डिंग व्हायरल करणार. काय नीच वृत्तीचा माणूस लागला तू या राज्याला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात नीच माणूस बघितलेला देवेंद्र फडणवीस. इतक्या खालच्या दर्जाचा विचार ठेवणारी फायदा सुद्धा राज्यात नसून आहे. तू काय करणार आहे? तू जेलला टाकलं तरी मी भेट नाही. आणि तू व्हिडिओ तरी व्हायरल केले, रेकॉर्डिंग ते एडिट का काय करू, तरीही मी माझ्या समाजापासून 1 इंचही लांब जाणार नाही. तुझ्या मुठ्यावर बसून ओबीसीतून आरक्षण घेणार आहे. माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी माझा समाज आणि मी खंबीर आहे. तुझ्या मदतीची नाही गरज आता आम्हाला. तुझे षडयंत्र खूप झाले. तू तर ते व्हिडिओ तो व्हायरल कर, मग सांगतो तुला कुठून काही सापडून आणतो. आमचे लोक फोडितो, त्यांना मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावतो. मराठा समाजाची झालेली एकजूट फुटायला लावली. मायबापावर मुलगा म्हणून तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला सांगतो, मी असं नसेल मला माहित नाही. मी जेलला सडेल, काय होईल ते होईल. तुमच्याशी गद्दारी करणार नाही, पण तुमच्या खांद्यावर आजच जबाबदारी. माझी जात एकत्र आली ती फुटून देऊ नका. ही जात काय एकत्र ठेवा. आता यांना नीट करायला मी खंबीर आहे. रोज वेगवेगळे डाव टाकतोय. मराठ्यांनी एकच प्रति डाव टाकला तरी दिल्लीला जाऊन बसलाय ते फॉर्म भरायचे. झोप सुद्धा येत नाही त्याला. आमच्या विरोधात डाव टाकायला चाललाय. गलत माणसाच्या नादी लागलात तुम्ही फडणवीस साहेब. माझ्या नादाला तुम्ही आणखीन तरी लागू नका. तुमचा इतका त्रास होईल. मला जर अटक केलं तर हे मराठ्यांचा आग्यामुळे तोयाच अंगावर आहे. भाषाच बदलून गेली, मस्तीची भाषा. सत्ता तुम्हीच दिली. असल्या लोकांना कशाला सत्ता देताय?
जे आपल्याच पोराचे मुर्दे पाडायला निघाले. मी आज राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, नाही तर भाजप असो, जो बोलला त्याला वाजवलेला माझा 6 महिन्याचा इतिहास पाठीमागचा काढून बघा. मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे आणि त्याच्या विरोधात बोलला की मी त्याला कोणाला सोडत नाही, मग तो कोणीही असो. आता आरक्षण मिळवण्याचा दिवस जवळ आलाय. आरक्षणासाठी सावध राहा. पुन्हा एकदा एकत्र यायची वेळ आली तरी एकत्र येऊ, पर्याय नाही. तुम्हाला एकदा हाक दिली होती, तुम्ही 1.5 ते 2 कोटी संख्येनं अंतरवालीला आले होते. देवेंद्र फडणवीसने त्या गृहमंत्री, त्या गृहमंत्री पदाचा जर त्यांनी गैरवापर केला आणि आपल्याला गुंडगिरी आणि दडपशाही सुरू ठेवली तर आपल्याला पुन्हा एकदा 6 कोटी मराठ्यांना एकत्र यावं लागतं. आपण 900 एकर रान बघितलंय सुद्धा. या देशाला आणि जगाला मराठ्यांची एकी एकदा कळू द्या. मराठ्यांची शक्ती म्हणजे काय? एक दिवस सगळ्यांनी काम पुढे आपल्या लेकरासाठी. ऊन असू द्या, नाही तर वारा असू द्या, नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, गावाची गावं झाडून पुसून आले पाहिजे. ज्याच्या गावात चोरी होईल ते पुरं गाव आंदोलनाला आलं म्हणून समजायचं. इतक्या ताकदीने एकत्र यायचं. लेकरा बाळासह सगळ्यांनी सहभागी व्हायचं त्याच्यात. बघूया याची दहशत मराठ्यांना कसा हरवतोय. कारण इथं प्रश्न आता जातीच्या अस्तित्वाचा आहे आणि मुलांच्या सुद्धा भविष्याचा. दोन्हीकडून कसरत आपलीच आहे. चारी बाजूने त्यांनी आपल्याला घेरलेलं आहे. यांचं षडयंत्र तोडायची जबाबदारी आपल्या मराठ्यांवर. ही शेवटचा डाव आहे त्यांचा. हे हाणून पाडा. विश्वास ठेवू नका. आता दुसऱ्याचं ऐकायचं बंद करा. दुसऱ्याचं ऐकून ऐकून आपल्यात फूट पडलेली. आपल्या लोकांनी सांगितलं ते खोटं आणि दुसऱ्याने सांगितलं ते खरं, हे आता बंद करायचं. आपल्या जातीने आणि आपल्या लोकांनी सांगितलेलं खरं समजायचं, त्याच्यावर विश्वासच ठेवायचा. दुसऱ्यांनी टीव्हीला किंवा सोशल मीडियाला काही टाकलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपली जात आता संपू द्यायची नाही. काही झालं तरी हरकत नाही. मी शब्द देतोय जाताना तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरी मी 1 इंच सुद्धा तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय माग वाटत नाही. मला जेलला सोडलो तरीही मी माग वाटत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला, जेलला टाकू द्या, नाही तर मान कापून येऊ द्या.